घे अद्विक. वेलकम. अद्विकला उपमा आवडतो म्हणून. दीदी कुठे आहे? आहे. ये बेटा उपमा खाऊन घे. तिला बरं नाहीये ना त्याच्याने ती. नाही यार CCTVचा आवाज का बरं येतो यार असा टू टू टू. चला खाऊन घ्या मस्त छान छान ब्रेकफास्ट करून घ्या. मी आणि काकू पण करते. माहीच्या गोळ्या आहेत ही खाण्याआधी आहेत तर आता ही घ्यायला लावते तिला आणि ह्या खाण्याच्या नंतर आहेत तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग ह्या गोळ्या घ्यायला लावते बाकीच्या. आणि हा क्रीम लावायला दिलेला आहे. माहीला ते इन्फेक्शन झाल्यामुळे थोडं टेन्शन तर आलेलंच आहे कारण तिची शाळा जात आहे. 3-4 दिवस झाले तिची शाळा जात आहे. तिचा फेस पूर्ण सुजलेला आहे. दिवसभर ती त्रास देत आहे. दिवसभर काय होतं की तिला पण त्रास होत असेल ना म्हणून ती मला त्रास देत आहे. तिला डोक्याला त्रास होत आहे म्हणजे पूर्ण डोकं दुखत आहे तिची बॉडी पेन होत आहे किंवा मग त्याची कसर येत असेल त्यामुळे ताप पण चढत आहे. फिवर पण येत आहे तिला. त्याच्याने तिला ते सहन नाही होत आहे आणि ती मला त्रास देत आहेत. असं जेव्हा मुलांना सहन होत नाही त्याच वेळेला मुलं असे करतात. नाहीतर ती खूप स्ट्रॉंग आहे आणि तसं तिला बरं नसलं की ती स्वतःच करते म्हणजे असं तिचं काही करायची गरज पडत नाही. फक्त अद्विकला आहे की अद्विक गळून जातो पूर्ण जेव्हा त्याला बरं नसते. आणि माझं पण तसंच आहे. मी पण गळून जाते पूर्ण मला बरं नसलं की. तर पण ती थोडी ॲक्टिव्ह राहते. तिला बरं नसलं तरीसुद्धा व्यवस्थित राहते. पण आता तिला जास्तच होत असेल. तिला तो त्रास सहन नसेल होत म्हणून. आणि कोणीतरी मला हे पण म्हटलं होतं की त्यांच्या मुलाला की मुलीला पण झालं होतं. बट मी ना आता डॉक्टर चेंज केलं. म्हणजे आधी ज्या डॉक्टरकडे घेऊन गेली होती ना तिला तर त्यांनी पण मेडिसिन दिले होते पण त्यांनी 48 आवर्सचा मला वेळ दिला होता. म्हणजे त्याच्यामध्ये जर तिला व्यवस्थित वाटलं तर सांगायला बोलले. तर मग मी त्यांना सांगितलं की नाही होत नाही आहे तिचं व्यवस्थित. मग मी दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेली. मग त्यांनी आता मेडिसिन दिलेले आहेत. आता बघू तिला कसं वाटतं. तर तिची सूज जी आहे ना ती वाढत चाललेली आहे. डोळ्याखालची सूज त्यांनी आणि ते नाकात ज्या वर जो फोड होता तो हे झालेला आहे डॅमेज झालेला आहे. तर ते इन्फेक्शनच झालेलं आहे पूर्ण. तिने नखं लावले म्हणते त्यामुळे झालेलं आहे ते. त्या डॉक्टरने सांगितलं मला. आणि तिला पूर्ण चेहऱ्याला बिलकुल हात लावायला नाही सांगितलेलं आहे. तर आपण जेव्हा आपल्याला पिंपल वगैरे आलं ना त्यावेळेला आपण जेव्हा ते फोडतो तर त्या नखाचं इन्फेक्शन होते म्हणते. तर तेच तिने केलेलं आहे म्हणून मग तिला तो तसा त्रास सहन करावा लागत आहे. आता तिला बिलकुल मना केलेला आहे की चेहऱ्याला बिलकुल हात नाही लावायचा. आणि त्यात म्हणजे गोड नाही खायला सांगितलेलं आहे. भात नाही खायला सांगितलेलं आहे. आता हे प्रिकॉशन घ्यायला लागेल तिला. तर चला मग आता इथे मी नेल पॉलिश लावणार होते तर म्हटलं नेल्स सेट करून घेते. थोडं स्वतःलाही वेळ देते कारण खूप दिवस झाले म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये तर माझं झालंच नाही हे करणं. दिवाळीच्या पिरियडमध्ये काय कामं आणि माझे नेल्स इतके खराब झाले त्या कामांमुळे. कधी क्लिनिंग किंवा मग कधी ते भांडे वगैरे घासणं राहायचे तर त्यामुळे माझे नेल्स खूपच खराब झाले होते आणि खूप डॅमेज झाले होते. तर मला सेट करायलाही वेळ नव्हता मिळाला. दिवाळीच्या वेळेलाही मी नेल पॉलिशसुद्धा लावायला मला वेळ नव्हता मिळाला. पण म्हटलं आता चला व्यवस्थित करून घेते. मग आईकडे निघून गेली. त्यानंतर मग आणखी म्हटलं एक दिवस मॅनिक्युअर करून येते. पण आता म्हटलं त्याआधी मी माझ्या घरीच व्यवस्थित हे करून घेते. मला तर सर्व येतंच घरी त्यामुळे तर मला टेन्शन नाही आहे. मी खूप कमी असं ह्या गोष्टींसाठी पार्लरमध्ये जाते. मी स्वतःच करते व्यवस्थित. आणि बस आता हे इथे डेड स्किन वगैरे काढून घेते साईडची आणि जे आतमधलं मळ आहे तो आणि जो शेप लावायचा आहे मला तो शेप वगैरे लावून घेते. आता तुम्ही विचाराल हे या टूल्सला काय म्हणतात जे मी टूल्स वापरत आहे. तर एकाला क्युटिकल कटर, एकाला क्युटिकल पुशर आणि एक जे आहे ते फायलर, त्याला फायलर म्हणतात. ज्याने आपण नेल शेप लावतो त्याला फायलर म्हणतात. आता हे जे नेल पॉलिश आहे हे मी झुडिओमधून घेतले होते. आता तुम्हाला माहिती आहे नेल पॉलिशचं चांगलंच कलेक्शन आहे माझ्याकडे. पण हे जरा जास्तच आवडत आहे मला. यामध्ये मी 2 शेड घेतले होते. हा एक डार्क शेड आहे, एक आणखी लाईट शेड आहे तो लावते आणि त्यावर मग जो झुडिओचाच हा ग्लिटरी शेड आहे ना तो लावते. पण मला बाकीच्या ग्लिटर्सपेक्षा ना हा झुडिओचा ग्लिटर खूप छान वाटला. आता मी परत जेव्हा पुण्याला जाणार ना त्यावेळेला परत त्यांचं हे कलेक्शन घेऊन येणार म्हणजे ग्लिटरचं. यामध्ये आणखी 2-3 होते पण मी ते आणले नव्हते. मला वाटलं होतं की काय माहिती ही लॉंग लास्ट करतील की नाही करतील. लॉंग लास्ट करतात पण त्याचे शेड्स चांगले आहेत आणि स्पेशली ग्लिटर्स खूप चांगले आहेत. तर मी हे 2 न्यूड शेड्स आणले होते. एक पर्पल आणला होता आणि एक हा ग्लिटर आणला होता. आता परत एखाद्या वेळेला जाणं झालं
किंवा मग कल्याणीला सांगावं लागेल ती घेऊन येईल. म्हणजे माझं संपायचं आहे आता, खूप आहे बाकी, तरी पण मी हे जास्त लावत आहे. मला हे खूप आवडलेलं आहे, म्हणजे ग्लिटर हे खूप जास्त आवडलेलं आहे. तसे माझ्याकडे बाकीचे शेड्स तर आहेतच, खूपच आहे, म्हणजे असं त्याचं कलेक्शन कमी नाही आहे बाकीच्या याचं, फक्त ग्लिटरचं मला असं वाटतं. आणि हे ग्लिटर आता थोडं सुकत आलेलं आहे, कारण ग्लिटरला कसं हवा जर लागली थोडी, तर हे बघा ड्राय झालेलं आहे आता ते. हवा जर लागली तर लवकरच ग्लिटर सुकतं, त्यामुळे मग आता अशा प्रकारचं झालेलं आहे, याची कंडिशन अशी झालेली आहे. तर बघा कसं वाटतं, इन्स्टंट चेंज होऊन जातो लुक आपला. म्हणजे नॉर्मल नेल पॉलिशलासुद्धा हे असं एक याचा लुक देतो. आपण जसं नेल्स बनवून आणले किंवा मग आपण फेक नेल्स जेव्हा लावतो ना, तशा टाईपचा लुक देतो. तर मला आवडलं, हे खूप जास्त आवडलं. तुमच्याकडे झुडिओ असेल तर नक्की झुडिओमध्ये जा आणि त्यांचे नेल पॉलिश ट्राय करा, खूप छान वाटेल तुम्हाला. म्हणजे नॉर्मल नेल पॉलिशपेक्षा ग्लिटर नेल पॉलिश खूप जास्त चांगलं वाटतात. आपण कोणतंही आपल्या घरी जे नॉर्मल नेल पॉलिश असतं त्यावर आपण हे ग्लिटर्स लावू शकतो आणि खूपच छान असा आणि बाहेरच्यासारखा लुक देतो की आपण बाहेरून काहीतरी करून आलेलो आहोत. आता मला असं वाटत आहे की मी माझ्या घरीच नेल आर्ट केलेले आहेत आणि खूप छान वाटत आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही घरीच तुमच्या नखांची काळजी, तुमच्या पायांची काळजी, तुमच्या हातांची काळजी घेऊ शकता. अंघोळ केली, फ्रेश झाली आणि थोडा वेळ लेटली, तर काय झालं की मला झोपच लागून गेले. म्हणजे होऊ शकते की माझी झोप पूर्ण झाली नसेल म्हणून, आणि थंडी पण लागत होती, तर त्याच्याने झोपून गेली. तर आता उठली आणि म्हटलं तुम्हाला दाखवते, जी वरच्या डोस आहेत ना, जे CNC डोस बनवलेले आहेत त्याची डिझाईन दाखव म्हणत होते कोणीतरी. तर म्हटलं तुम्हाला हेल्प होऊन जाईल त्याची डिझाईन, जर तुम्हाला जसे डोस बनवायचे असेल. कोणीतरी म्हटलं होतं मला की मला बनवायचे आहे आणि मला त्याची डिझाईन दाखव, कसे कसे बनवलेले आहेत. तर चला मी तुम्हाला वर घेऊन जाते आणि त्याची डिझाईन दाखवते की कसे कसे बनवलेले आहेत. आम्ही 3 डोस बनवले ॲक्च्युली, तिकडच्या मागच्या रूमला, ह्या एक हाफ गॅलरीला आणि तिकडच्या गॅलरीला. तर चला मग मी तुम्हाला वर जाऊन दाखवते. आणि होय की हे चॅनल गेट पण बनवलेलं आहे. तर हे पहिल्यांदा दाखवते तुम्हाला. हे सिम्पल असं डिझाईन आहे हे चॅनल गेटची. अशा प्रकारची ही क्लोज होते. तर ही अशी चॅनल गेट बनवलेलं आहे मेन डोअरला, हे गरजेचं होतं. आणि नंतर मग वर जाऊन दाखवते तुम्हाला. आता तुम्ही ह्या हाफ गॅलरीचे डोअर बघा. तर हे अशा प्रकारचं आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही CNCचे हे डोअर्स बनवायला जाता ना, तिथे तुम्हाला डिझाईन्स दाखवतातच, तर त्यामधनं सिलेक्ट करू शकता. मला असे पाहिजे होते की ज्याच्यामध्ये जास्त गॅप नसला पाहिजे, म्हणून मी अशी डिझाईन सिलेक्ट केली. हे बघा, पत्त्यांच्या आकाराची ही डिझाईन आहे अशी. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि मग बघाल तिथे, ते तुम्हाला जेव्हा ते कॅटलॉग दाखवतील. मागचा आवाज येऊ शकतो कारण ते नाल्यांचं काम सुरू आहे ना म्हणून. आणि हे या रूमचं असं आहे, हे पण पत्त्याच्या आकाराचं आहे, पण हे असं आहे बघा. याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. सेफ्टीसाठी ठीक राहतं हे, म्हणजे गॅलरीला वगैरे आपण लावलं ना तर सेफ्टीसाठी बरं राहतं. तर हे अशा प्रकारचं आहे. आता तुम्हाला तिकडची चिल्ड्रन्स बेडरूमची गॅलरी दाखवते. चिल्ड्रन्स बेडरूमच्या गॅलरीचं दाखवते तुम्हाला. तर हे तर आपलं पूर्ण 2 साईडने ओपन होणार होतं, पण आपण एका साईडने पॅक करून घेतलं याला आणि एका साईडने ओपन करणारं ठेवलं. 1 मिनिट. अशा प्रकारचं आहे, दाखवते तुम्हाला. हे एवढंच मी ओपन ठेवायला लावलं आणि हे पूर्ण पॅक करून घेतलं. तर हे बघा, इकडच्या साईडचं पूर्ण पॅक आहे. हे असं आहे. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मस्त दिसते ही डिझाईन, मला जास्त आवडली सगळ्यांपेक्षा. खूप दिवसाची पेंटिंग होती, मला आज आठवलं तर म्हटलं तुला दाखवते. आणि त्या दिवशी पण होम टूरमध्ये व्यवस्थित शूट नाही गेली ही, म्हणून त्यांना वाटलं की ही डिझाईन मी तुम्हाला दाखवायला पाहिजे, म्हणून मग व्यवस्थित दाखवून दिले. चला आता खाली जाऊ आपण. जेवणात दाखवते तुम्हाला आज काय काय बनलेलं आहे. फुलगोबीची भाजी आहे, डाळ आहे, राईस आहे आणि पोळ्या आहे.
चला मग जेवण करते मी आणि इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय आणखी 2 चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.